श्रीरंगी काय भुललासी पतंगी शरीर जायाचे ठेवणी दर्शी अभिलाषणी प्रस्तुत प्राप्त स्थळी आज कैलासवासी गंगा भगीरथी लक्ष्मीबाई गवनाथ बनसोडे आपल्या लोणी नगरीचे माजी सरपंच आदरणीय श्री लक्ष्मणजी गवनाथ बनसोडे यांच्या मातोश्री यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ ही आजची सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली। आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण परशुरामजी महाराज विखे, त्याचप्रमाणे आदरणीय भारत महाराज धावणे यांच्या निमंत्रणावरून तुम्हा सज्जन भाविकांच्या दर्शनाचा योग मला हा खऱ्या अर्थाने प्राप्त झाला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी जे गुणीजन उभे आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण विराज महाराज मगर, शिवाजी महाराज तांबे आणि मृदंगावर साथ देत आहेत राहुल महाराज चेत्रे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना प्रणिपात करतो। लोणी बुद्रुक, दुर्गापूर, धानोरी, गोगलगाव, आडगाव आदी ठिकाणून आलेली सगळी भजनी मंडळ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल खुर्चीवर जी मंडळी बसली त्यांनी आपल्या पायातली चप्पल काढून घ्या। ज्याला शक्य असेल त्याने समोर येऊन बसा। ज्याला गुडघ्याचा आजार असेल त्याने खुर्चीवर बसायला हरकत नाही। कैलासवासी आईसाहेब लक्ष्मीबाई मला वाटतं मिळालेल्या प्राप्त आणि खरं सांगू मित्र तुम्हाला, आमचं शास्त्र असं सांगतं, भारत महाराज शास्त्र पाहायचं असेल तर गीता पाहावी, पतिव्रता पाहायची असेल तर सीता पाहावी आणि प्रेम पाहायचं असेल तर माता पाहावी। शास्त्रात गीता, पतिव्रतेत सीता आणि प्रेमात माता या तीन गोष्टींना जगात कोणत्याच कोर्टात अपील नाही। महाराज एक वाक्य सांगेल परशुराम महाराज, ज्या दिवशी आई मरेल समजायचं त्या दिवशी प्रेम मरून गेलं म्हणून। खरं प्रेम करणारं कोणीच नाही महाराज, कोणीच नाही खरं प्रेम करणारं। ऐका, स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून आपल्या लेकरांचं आयुष्य सुदृढ आणि संपन्न व्हावं याच्याकरता जी जगते तिला आई म्हणतात महाराज। परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोन शब्दांचं मिलन ज्या ठिकाणी होतं तिला आई म्हणतात। असामान्य प्रतिभा आहे महाराज। सांगतो तुम्हाला, या जगातला सगळ्यात मोठा भगवंताचा प्रिय भक्त जर कोण असेल तर तोच आहे जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो महाराज। सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी केर शरीरे लोन कीजी। या जगात प्रभू परमात्म्याची भक्ती आई वडिलांच्या भक्तीपेक्षा वेगळी नाही महाराज। नव्हे, ज्याला मंदिरात जाणं शक्य नाही, ज्याला पंढरपूर आळंदी तीर्थक्षेत्रावर जाणं शक्य नाही, त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करावी, जगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे महाराज। या पलीकडे दुसरा परमार्थच नाही। आणि या तिन्ही भावंडांनी, तिन्ही सुनांनी, नातवंडांनी खूप मोठ्या अंतकरणाने, सहृदय उदार अंतकरणाने या माऊलीची सेवा केली। एकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला होता साहेबांच्या घरी, त्यावेळेला त्या मातोश्रींची भेट झालेली। भारत महाराजांसोबत खूप जिव्हाळा, वारकरी संप्रदायाबद्दलचं खूप मोठं प्रेम या मातेच्या अंतकरणामध्ये होतं। आणि योगायोगाने परशुराम भाऊंचा ज्या वेळेला फोन आला ते म्हटले बनसोडे साहेबांच्या आई गेल्यात, 1 वर्ष झालेत आणि त्यानिमित्त कीर्तनाची सेवा आहे। माझंही परमभाग्य की अशा मातेच्या सेवेकरता माझी नियुक्ती तुम्ही केली। विठ्ठल करिता आपण 1 तासाचं नामचिंतन या ठिकाणी मांडणार आहोत। काही ठिकाणी त्याला पुण्यस्मरण म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला वर्षश्राद्ध म्हटलं जातं। काही श्राद्ध नित्य असतात, काही नैमित्तिक असतात, काही कारणी असतात। श्राद्ध या शब्दाचा अर्थ तोच आहे, जे श्रद्धेने केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध। सश्रद्धेने जे करावं लागतं त्याला श्राद्ध असं म्हणतात। पूजा करणाऱ्यांच्या लक्षात आलं असेल, नीट लक्ष द्या इकडे माझ्याकडे, का करायचे ते। काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, थोडासा आवाज द्या मला याचा।
काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, श्राद्धाच्या जागी कीर्तन प्रवचन करायची काय गरज आहे? होतो बरं का प्रश्न निर्माण बऱ्याचशा लोकांना. आता इथे बसलेले सगळेच माणसं काही कीर्तन ऐकायला आलेले नाहीत, काहींना फक्त भेटून लगेच जायचं नाही, यांनी मध्येच लावून दिलं हे कीर्तन. पहा बरं का कशी अडचण असते. सगळ्याच महिला काही कीर्तन ऐकायला आलेले नाही, त्या श्राद्धाला आलेल्या आहेत. भेटायचं, जेवण करायचं, निघायचं, त्यांना घाई आहे. पण यांनी मध्येच कीर्तन लावलं, कारण कीर्तन आता साधारणतः 1:45 वाजेपर्यंत चालेल. त्यामुळे आली का आता अडचण त्यांना? काय कारण आहे? बनसोडे साहेब, तुम्ही आता पूजा केली असेल, श्राद्धाच्या कार्यक्रमांना कीर्तन प्रवचन का? ऐकून जा, तुम्ही ऐकलं नसेल म्हणून. तुम्ही आता पूजा केली असेल, श्राद्धाची पूजा करणारा ब्राह्मण हा निष्णात असावा लागतो. 13 पिंड पाळले जातात भाताचे. तो भात शिजवल्यानंतर बिगर मिठाचा शिजवावा लागतो, त्याच्या पाठीमाग पण शास्त्र आहे. ते 13 पिंड असे पाळले जातात. आपल्या बोटामध्ये एक दर्भाची काडी दिली जाते. ती दर्भाची काडी आपण 4 बोटांनी दाबायची. जाण्याची गरज पडत नाही. ऐका, तो एकच रंग आहे आणि तो म्हणजे भक्तिरंग. त्या भक्तिरंगामध्ये तुम्ही एकदा रंगून जा. या इतर रंगामध्ये रंगून पतंग नावाच्या किड्यासारखं आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. शरीर हे एक ना एक दिवस जाणार आहे, त्याच्याबद्दल अभिलाषा बाळगू नका. धन, द्रव्य, दारा, संपत्ती, संतती या गोष्टी क्षणिक आहेत, त्या एक ना एक दिवस नष्ट होणाऱ्या आहेत. परंतु संसाराधिक क्रियेमध्ये इतकं रममान होण्यापेक्षा प्रभू परमात्म्याशी रत व्हा आणि जीवन परिपूर्ण करा. हा अभंगाचा खरा सार भावार्थ. ऐकत राहा. प्रत्येक माणूस जन्माला आला की तो कशामध्ये तरी रंगलेला आहे. कोणी संसारामध्ये रंगले, कोणी व्यवसायामध्ये रंगले, कोणी बायकापरांमध्ये रंगले, कोणी फक्त पैसे कमवण्यामध्ये रंगले, काहींना पैसे नाही पण पैसे उपभोगण्यामध्ये रंगलेले आहेत. प्रत्येक माणसाचा रंग वेगळा वेगळा आहे महाराज. आणि नाही, प्रत्येक माणसाचा रंग वेगळा वेगळा असणारीच ही दुनिया आहे. ज्ञानोबांचं फार मत आहे, सुंदर मत आहे. हे साथे आलिया ओळगा शारंगरू नाही तरी संसारू जाईल रया. ओ हे साथे म्हणजे या जन्मामध्ये, या संसारामध्ये आलेला माणूस, प्रत्येक माणूस रंगामध्ये रंगलेला आहे. पण या जगातला सगळ्यात मोठा रंग फक्त एकच रंग आहे. कोणता? धन्य जगी तोच, धन्य जगी तोच, हरी रंग नाचे, धन्य जगी तोच, धन्य जगी तोच, हरी रंग नाचे, धन्य जगी तोच. राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण वासुदेव
धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. या जगामध्ये रंग तरी अनेक अनेक असलेत पण एकच रंग संत मीराबाई फार गोड वर्णन करते. हे प्रभू परमात्मा मला तुझ्या रंगामध्ये रंगायचंय. जगातले बाकीचे रंग केव्हा फिके पडतील याचा भरोसा नाही. फार सुंदर वर्णन आहे. ऐसे रंगाय की रंग नाही छुटे, ऐसे रंगाय की रंग नाही छुटे, धोबिया धोजे चाहे ये सारी उमरिया, श्याम पिया मुरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. हे प्रभू परमात्मा मला तुझ्या रंगामध्ये रंगून घे. बाकीचे रंग धोबी धुवून टाकतील पण तुझ्या रंगातला रंग या जगामध्ये असा एकही धोबी निर्माण झाला नाही की तो धुवून टाकेल. का? ज्या रंगामध्ये मीराबाई रंगली महाराज, रंगली. किती रंगली महाराज. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, हो तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली. भाऊ बसून घ्या ना, भाऊ बसून घ्या, खाली बसा ना. तुम्ही किती वेळ बसणार? 1:45 पर्यंत कीर्तन चालणार आहे. माझे पाय दुखायला लागले, तुम्हाला काहीच वाटत नाही. बसा बसा, प्रेमाने बसा फक्त. नाही ते माणूस कोणी बसायला सांगितलं का खुर्चीवर रागा रागाने बसून घेत, म्हणून म्हटलं मी बसा बसा. विठाल विठाल ऐसी रंगाये की रंग नाही छुटे. हे प्रभू परमात्मा मला तुझ्या अशा रंगामध्ये रंगव. या जगातला कोणताच धोबी हा रंग देऊ शकणार नाही. ज्याचा त्याचा रंग वेगळा असतो. प्रत्येक माणूस आपल्या रंगात, दारुड्या सुद्धा त्याच्या रंगात असतो बरं का महाराज. त्याचा पण एक रंगच येतो. एक दारुड्या असा रस्त्याने चालला होता आणि मागून राजाची स्वारी आली. 2 घोडेस्वार पुढे चालतायत. राजा पाठी मागून हत्तीवर अंबारीमध्ये बसलेला आहे. 2 घोडेस्वार पुढे चाललेत. ते लोकांना सांगतात बाजूला सारखा राजा आला, बाजूला सारखा राजा आला. राजा ज्या वेळेला रस्त्याने चालतो त्यावेळेला सामान्य प्रजेने रस्त्यावर चालायचं नसतं. याला राजशिष्टाचार असं म्हणतात महाराज. बाजूला सारखा राजा आला, सगळे लोक बाजूला झाले. हा दारुड्या मास्तर रस्त्यावरच उभा होता. ते घोडेस्वार खाली उतरलेत आणि त्यांनी याला सांगितलं बाजूला वर राजा आला. याने हळूच मागे वळून पाहिलं त्या घोडेस्वारांकडे आणि त्यांना म्हणे तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन पिऊन आला होता बरं का. तरी काय म्हणे तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. त्यांनी उचललं त्याला आणि दिलं लॉकअपमध्ये ठेवून. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता राजाच्या समोर उभं केलं. राजाने विचारलं याला का बरं आणलं रे, याचा काय न्याय आहे? राजा काल रस्त्याने तुमची स्वारी जात असताना हा रस्त्यावर बसलेला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं. हा आम्हाला विचारत होता तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला इतका आनंद झाला महाराज, माझ्या नगरीमध्ये असे सुद्धा लोक आहेत जे मला विकत घेतील. राजा त्याला म्हणे काय रे बोल सांगू का तुला माझी किंमत? तो म्हणे राजा लेने वाली तो उतर गई, अब क्या तेरी किंमत करू बोले. हा त्याचा रंगच आहे महाराज. हा त्याचा रंग आहे. प्रत्येक त्याच्या रंगामध्ये रंगलेला असतो महाराज. साधू संत सुद्धा रंगलेत बघा त्यांच्या रंगामध्ये. ते रंगलेले असताना त्यांना बाकीचं जीवन शून्यवत वाटत होतं महाराज. पाहतो कवर्यंत काय खातो आम्ही कास या सांगा, काय खातो आम्ही कसाय सांगा, काय खातो आम्ही कसाय सांगा, काय खातो आम्ही कसाय सांगा. कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, काय खातो आम्ही कसाय सांगते, काय खातो आम्ही कसाय सांगते. काय खातो आम्ही कसाय सांगते, काय खातो आम्ही कसाय सांगते. प्रसंग कसा होता बघा. जगद्गुरु तुकोबरायांचा मेवना एके दिवशी त्यांच्या घरी आला. तुकोबराय भजनामध्ये
लीन होते. विना चिपले घेतल्यान बाहेर निघाले. तेवढेच जिजाऊने आवाज दिला, महाराज जाऊ नका आज भजनाला. म्हणे का बरं? माझा भाऊ आलाय. भाऊ तिचा आला पाहिजे घरामध्ये तरच मजा असते भाऊ, तुमचा आला मग नाही मजा. भाऊ तिचा आला पाहिजे. महिला मंडळ बरोबर आहे का नाही? मी जे बोलतो ते बरोबर आहे ना? तुम्ही नाराज का बरं आहेत एवढे? या महिन्याचे पैसे आले नाही का तुमचे अजून 1500 रुपये? बरं येणार आहेत त्या मॅडमांशी बोललो मी, रात्रीच बोललो. त्या तुमच्या मंत्री आहेत ना तटकरे मॅडम, त्यांच्याशी बोलणं झालं माझं. तुम्ही जर चांगलं भजन केलं एवढ्या 2 तासात तर 4 वाजेपर्यंत सुद्धा पैसे पडतील कदाचित. विठ्ठल विठ्ठल. भाऊ तिचा आला पाहिजे महाराज. जिजाऊने सांगितलं महाराज आज भजनाला जाऊ नका. महाराज अहो त्यांना काय भाऊ, त्यांना काय बहीण, त्यांना काहीच आठवत नव्हतं महाराज. तरी पण जिजाऊचा मान ठेवावा म्हणून महाराज काय म्हटले, आवले तू एक काम कर, स्वयंपाक तयार कर, मी तोपर्यंत परत येतो, मग आम्ही दोघं जेवायला बसू म्हटले. बरं का महाराज बाहेर निघालेत आणि बरोबर जेवणाच्या वेळेला आलेत. जिजाऊने स्वयंपाक तयार केला, पण भाऊ आल्याचा आनंद होता. सगळा स्वयंपाक तयार केला आणि त्याच्यात मीठ घालायचं विसरली. आता मीठ म्हणजे स्वयंपाकाचा राजा आहे तो. स्वयंपाकामध्ये मीठ नसेल तर काय काय कामाचा स्वयंपाक तो. जेवायला वाढलं, 2 ताटं वाढलीत महाराज. एक तुकाराम महाराजांना, एक त्यांच्या मेवण्याला. तुकाराम महाराजांनी जेवायला सुरुवात केली, पण जिजाऊचा जो भाऊ होता त्याने एकच घास उचलला आणि तोंडात घातला. तो आतमध्ये उतरत नव्हता, कारण त्याच्यात लवण म्हणजे मीठ नव्हतं अजिबात महाराज. जिजाऊ बुचकाळ्यात पडली. ज्याच्या करता बनवला तो खात नाही आणि हा भाऊ ऐकत नाही. यांचं चालूच आहे. काळजी पडली. तसाच उपाशीपोटी उठला. जिजाऊने सगळा स्वयंपाक जवळ केला आणि पहिलाच घास उचलून तोंडात टाकला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं स्वयंपाकामध्ये मीठ नाहीत. धावत धावत आल्यात आणि तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज अहो माझा भाऊ तो पाहुणा आहे, त्याला नसेल कळलं कदाचित, किंवा कळलंही असेल तरी तो बोलणार नाही, स्वयंपाकात मीठ नाही. पण तुम्ही घरची माणसं होती ना, तुम्ही सांगायला पाहिजे होता ना स्वयंपाकामध्ये मीठ नाही. तुकोबारे म्हणते, तावले आम्ही काय खातो याची आम्हाला भ्रांत नाही, तू मिठाची गोष्ट करून राहिली. काय खातो आम्ही कासे या सांगाती, कैसे हे लागती निनोमुखी. हे रंगण आहे महाराज. आणि असं रंगण जोपर्यंत तुम्हाला लाभत नाही ना, असं रंगण जोपर्यंत तुम्हाला लाभत नाही तोपर्यंत तुमच्याही जीवनामध्ये भ्रांत उतरणार नाही महाराज. एक सुंदर प्रसंग सांगतो महाराज. संत रोहिदास महाराज, चर्मकार समाजामध्ये जन्माला आलेला साधू संत रोहिदास महाराज, काशी नदी म्हणजे काशी तीर्थक्षेत्रामध्ये गंगेच्या काठावर चप्पल शिवून द्यायचं काम करायचे. फुगट बर का, फुगट. आता फुगट म्हटल्यावर गर्दी तर राहणारच. समजा आज तुमच्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानावर जर बोर्ड लागला, आजच्या दिवस धान्य मोफत मिळणार आहे, मी सुद्धा मुक्काम करून घेईल. मोफत असल्यावर कोण नाही गर्दी करणार सांगा तुम्ही. महाराजांच्या दुकानावर अशी गर्दी असायची, फुगट चप्पल शिवायची. त्यामुळे बाकीच्या लोकांचे दुकानं बसून गेले, त्यांनी बंद करून दिले. अशी लांबपर्यंत लाईन असायची महाराज. आणि एके दिवशी एक ब्राह्मण गाईमध्ये आला, त्याने लाईन सोडून दिली आणि डायरेक्ट महाराजांजवळ आला आणि रोहिदास महाराजांना म्हणे, महाराज माझी चप्पल शिवून द्या. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू का मालेगावचा आहे रे? तो म्हणे, तुम्ही कस काय ओळखलं? लाईन सोडून आला त्यावरून. तुला माझा नियम माहिती नाही का? म्हणे काय? लाईनीत जाय चप्पल शिवायला. तो म्हणे, महाराज ही जी लाईन आहे ना, ही फुकट्यांची लाईन आहे आणि मी तुम्हाला 1 रुपया देणार आहे. महाराज म्हटले, मी कोणाचा रुपया घेत नाही आणि तुला जर चप्पल शिवायची असेल तर लाईनीत यावं लागेल. नाविलाच झाला त्याचा. ते शेवटी नंबरला लागलं महाराज. शेवटी नंबरला लागला. जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा चप्पल शिवली महाराजांनी. पण ते पण इतकं वात्रट होतं. ते म्हणे, महाराज माझं पण ठरलंय, मी कोणाचं फुगट घेत नाही. तुम्ही जरी मला लाईनीत उभं राहून चप्पल शिवायला लावली पण हा रुपया घ्या. महाराज म्हणे, माझं पण ठरलंय, मी रुपया घेत नाही. मग आता पर्याय काय? रोहिदास महाराजांनी त्यावर पर्याय काढला. एकच पर्याय, हा रुपया धर आणि गंगेवर जाऊन फेक आणि गंगेला सांगा रोहिदास महाराजांनी दिला म्हणून. त्याला अप्रूप वाटलं. त्यानं तो रुपया घेतला, गंगेजवळ गेला, जसा गंगेमध्ये फिरकावला आणि सांगितलं, गंगा माता हा रुपया रोहिदास महाराजांनी दिला. तशी गंगा अवतीर्ण झाली, वरचे वर तो रुपया झेलला आणि त्या रुपयाच्या मोबदल्यामध्ये एक सोन्याचा कड त्या ब्राह्मणाला दिलं. त्याला इतका आनंद झाला. ते कड घेऊन तो कुठे गेला? बोला लवकर. सप्ताह चालू होता तिथे. मग बोला लवकर. कुठे? घरी दावत गेला आणि त्याने ते कड कोणाला दिलं? आपल्या बहिणीला. बोला लवकर. कोणाला? आता कसं बरोबर बोलल्या? कोणाला दिलं? आपल्या बायकोला. ऐका महाराज,
पण त्या ब्राह्मणाची बायको महान पतिव्रता होती. तिने काय सांगितलं महाराज, इतका प्रसंग गोड आहे रोहिदास महाराजांच्या जीवनातला. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं, महाराज हे कड इतकं महागडं आहे आणि इतकं मौल्यवान आहे की ही सांभाळण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. संपत्ती मिळवणं ही दुसरी गोष्ट आहे, पण ती सांभाळण्यासाठी सुद्धा अक्कल लागते महाराज. आणि ज्यांना संपत्ती सांभाळण्याची अक्कल नाही ती माणसं वाताहात होतात महाराज समाजामध्ये. पैसा असून जमत नाही महाराज. पैसा कमावणं सोपं आहे, पण सांभाळणं फार कठीण आहे महाराज. कारण पैसा अतिशय चंचल आहे, दृढ आहे, बलवत्तर आहे, दांडगा आहे. लक्षाधीश माणसं भिक्षाधीश होतात आणि भिक्षाधीश माणसं लक्षाधीश होतात महाराज. त्याची ताकदच तेवढी. हे कडा आपण नाही सांभाळू शकत. आपण कनाती ब्राह्मण आहोत. कनाती म्हणजे काय नीट ऐका, कोणी ब्राह्मण असतील तर ऐका. कनाती ब्राह्मण म्हणजे काय, जातिवंत कनाती ब्राह्मण त्यालाच म्हणतात. शेतकरी शेतातलं धान्य काढून घरी घेऊन जातो, नंतर त्या शेतामध्ये पडलेली जी दाणे असतात ती कणकण दाणे वेचायची, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा आणि मग आपलं जे शिक्षण आहे ते पूर्ण करायचं, जे पौराहित्य ते पूर्ण करायचं. याला कनाती ब्राह्मण म्हणतात. आपण कनाती ब्राह्मण आहोत. एवढं सोनं सांभाळण्याची ताकद आपल्यात नाही. तुम्ही एक काम करा, हे सोनं राजाच्या राणीला देऊन द्या म्हणे. आता तो बिचारा बायकोचा ऐकणारच होता. 100 माणसांच्या पाठीमागे 101 माणसं बायकोचे ऐकणार आहेत महाराज. नाही कळलं ना तुम्हाला अजून? माझ्या सहित तो बायकोचा ऐकणारच होता. त्याने ते कडं उचललं राजाजवळ दिलं. राजाने राणीला दिलं. राणीने अख्खा कोशागार पालता घातला महाराज. पण तसं कडच नव्हतं. का बरं? ते कडं नव्हतं ना महाराज, प्रसाद होता तो गंगेचा. राणी धावतच आली, राजाला सांगितलं हे कडं कोणी दिलं? ब्राह्मणाने. त्याला बोलून आणा. का बरं? मला असं दुसरं कडं पाहिजे. आणलं त्या ब्राह्मणाला बोलून. हे कडं कुठून आणलं? म्हणजे प्रसाद मिळाला गंगेकडून, जाय आणि दुसरं कडं घेऊन ये. तो म्हणे असं मिळत नाही, ते मिळत नाही. संध्याकाळपर्यंत कडं आलं तर ठीक, नाही तर तुला पासावरच देते म्हणे. तो ब्राह्मण मी तोंड टोकायला लागला. तो म्हणे काय उपाधी होऊन गेली, बायकोचं ऐकलं तरी नसतं. त्याला माहितीच नाही, जो दुसऱ्याचा ऐकून चालतो त्याचा नाश होतो, शेजारचा ऐकून चालतो त्याचा सर्वनाश होतो, आणि जो बायकोचा ऐकून चालतो त्याचा सत्यानाश होतो. टाळ्या नका वाजू, घरी जायचंय तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल करायचं काय आता? मग त्याच्या लक्षात आलं आता आपल्याला याच्यातून फक्त रोहिदास महाराजच वाचू शकतात. धावत गेला आणि रोहिदास महाराजांचे पाय धरले. महाराज मला वाचवा. काय झालं? अहो महाराज, तुम्ही मला तो रुपया गंगेवर फेकायला पाठवला. गंगेने मला कडं दिलं, मी राजाला दिलं, राजाने राणीला दिलं. राणी म्हणते दुसरं कडं आण, नाही तर तुला पासावर देते. रोहिदास महाराज म्हटले मी काय मदत करू ते सांग. तो म्हटला महाराज मी तुम्हाला आणखी रुपया देतो, तुम्ही मला सांगा गंगेवर फेकायला जा. मी गंगेवर फेकायला जाईल, दुसरं कडं गेलं, मग राणीला दिल तरच वाचेल. ऐका कशी माणसं रंगली होती महाराज परमार्थामध्ये, हे सांगायचं मला तुम्हाला. रोहिदास महाराज म्हटले अरे वेड्या, मग त्याच्याकरता गंगेवर जायची काय गरज आहे? म्हणजे मग आण तो रुपया माझ्याकडे. रोहिदास महाराजांनी तो रुपया घेतला आणि चांबडं बुडवण्याच्या कुंडामध्ये बुडवून जसा वरती काढला तसं त्याचं कडं तयार झालं. तेव्हापासून मन पडली, मन चंगा शाबास, मनी बोलत्या पाठ तुमच्या पाठी. मन चंगा तो काठोत में गंगा. माणसं एवढी रंगलीत महाराज, एवढी रंगलीत, त्यांनी स्वतःच्या जीवनाचा चरितार्थ सुद्धा त्याच्यामध्ये रंगून टाकलं महाराज. काय ऐश्वर्य होती या जीवनामध्ये. तसं तुकोबारे म्हणतात हे पांडुरंगा मला तुझ्या रंगामध्ये रंगून घे. जर या रंगामध्ये रंगलो नाही तर माझं जीवन पतंग किड्यासारखं बर्बाद होईल. अभंगाचा पहिले भावना बाबा रे, तुला रंगायचं असेल ना तर त्या श्रीरंगामध्ये रंगून जाय. त्याच्या रंगामध्ये आजपर्यंत जी माणसं रंगायला गेलीत ती पुन्हा परत आलीच नाहीत. देव पहावया गेलो फार गोड आहे. स्वामी रामसुखदासजी महाराज काशी क्षेत्रामध्ये असे फिरत होते आणि फिरता फिरता ते एके दिवशी एका वेश्येच्या गल्लीमध्ये चालले गेलेत. त्या वेश्येच्या गल्लीमध्ये एका वेश्येने ओळखले हे स्वामी रामसुखदासजी महाराज आहेत.
ती आपल्या माडीवरून खाली उतरली, स्वामीजींच्या समोर उभी राहिली ना हात जोडलेत. स्वामीजी, आप या कैसे पधारे? आप बहुत बड़े लोग हैं, ये गंदी जगह है, या कैसे आ गए आप? चले जाइए महाराज यहाँ से. स्वामी रामसुखदासजी सारखे तिच्याकडे पाहत होते. बराच वेळ झालं. तिने सांगितलं, स्वामीजी चले जाइए, आप बहुत बड़े लोग हैं, महानुभव है, यहाँ कैसे आहे आप? या बहुत गंदी जगह है. स्वामीजी सारखे तिच्याकडे पाहत होते. तिला असा भ्रम झाला, महाराज ऐका बरं का, त्या वेशेला असा भ्रम झाला मी खूप सुंदर आहे म्हणून स्वामीजी माझ्याकडे पाहतायत, असा भ्रम झाला बरं का. मग तिने वाक्यप्रचार बदलला. ते स्वामींना काय म्हटले माहितीये? स्वामीजी, आप इतने गौर से मेरी तरफ देख रहे, क्या मैं आपको अच्छी लगती हूँ? स्वामीजी, आप इतने गौर से मेरी तरफ देख रहे, क्या मैं आपको अच्छी लगती हूँ? स्वामीजींचे शब्द आहे का महाराज? पगली, मान ले मैं तुम्हें देख रहा हूं. पगली, मान ले मैं तुम्हें देख रहा हूं, मैं तो मेरे खुदा ने बनाई हुई कलम देख रहा हूं. याला रंगण म्हणतात महाराज. जो ईश्वर रंगामध्ये रंगून गेला त्याला संसारातले रंग फिके वाटतात. नाही आठवत, साधू संतांना नाही आठवलीत बाकीचे रंग महाराज. आणि बाकीची रंग आठवली नाहीत म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये खरा साक्षात्कार झाला की हा संसार कसा आहे. महाराज म्हटलेत, काय बोललासी पतंगे. पतंग नावाचा एक किडा आहे. पूर्वी लाईट नसायची. जुन्या माणसांना आठवत असेल, कदाचित तुम्हालाही आठवत असेल, कंदील लावलेला असायचा संध्याकाळच्या वेळेला. त्या कंदीला भोवती एक किडा असा फिरायचा, त्याला पतंग म्हणायचे. त्या किड्याला असं वाटायचं की ही तेवणारी ज्योत जी आहे ना, ही ज्योत काहीतरी खाण्याचा पदार्थ असला पाहिजे. तो किडा थोडा वेळ वाट पाहायचा. वाट पाहून पाहून हा पदार्थ खावा म्हणून त्या ज्योतीवर झडप घालायचा. परिणाम त्याला खायला तर मिळायचं नाहीच नाही, पण स्वतःचं अंग जाळून घ्यायचा. बस तसाच आहे महाराजा संसार. लोकांना असं वाटतं हा सुख देईल, सुख मिळेल या अपेक्षेने लोक या संसाराच्या भोवती फिरतात फिरतात फिरतात. आणि पतंग किडा जसा स्वतःचा अंग जाळून घेतो तसं जीवन हे लोक संपून टाकतात. पतंगा दीप्ती आलिंगन येत त्यासी अचूक मरण, माऊली ज्ञानोबारी लिहित आहे. संसारामध्ये सुख आहे या अपेक्षेने लोक धावतात धावतात धावतात. किती धावतात? मरेपर्यंत धावतात. सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म केला. माया वेष्टीला जीवा माझा, माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी. माया वेष्टीला जीवा माझा, आपल्याला एक दिवस रंग मिळेल या अपेक्षेने लोक रंगतात, पण स्वतःचा बेरंग करून टाकतात. गुरुजी दृष्टांत सांगायच्यात, लक्षपूर्वक ऐका, गप्पा मारू नका आपापसात. ऐका ऐका, बाबा ऐका जरा, एकमेकांमध्ये गप्पा नका मारू. संसारामध्ये आपला रंग मिळेल या अपेक्षेने लोक रंगतात आणि स्वतःच्या जीवनाचा बेरंग करून घेतात. गुरुजी दृष्टांत सांगायचे, एका कुंभाराजवळ 2 गाढवं होती. त्याने ती दोन्ही गाढवं लोणीच्या बाजारामध्ये विकून टाकली. एक गाढव घेतलं धोब्याने आणि एक गाढव घेतलं डोंबाऱ्याने. दोन्ही गाढव दोन्ही गावाला चालली गेली. धोब्याचं जे गाढव होतं त्याला काम कमी खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं. नाही कळलं तुम्हाला? आपलं कीर्तन कळायला 5G ची रेंज लागते महाराज. 3G 4G पकडतच नाही आपण. काम कमी खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं. काम काय? ओलं दोन घ्यायचं, नदीवर नेऊन सोडायचं, दिवसभर चरायचं, कोरडं दोन घ्यायचं आणि घरी आणून ठेवायचं. चरायचं मात्र दिवसभर. धोब्याचं गाढव 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? झोपले का तुम्ही? धोब्याच्या गाढवाची 15 दिवसात तब्येत सुधारली. महाराज विठ्ठल विठ्ठल
आदरणीय ताईसाहेब शालीनताई यांचंही आगमन झालेलं आहे. माणसं संसाराच्या रंगामध्ये कशी रंगतात बघा. ते धोब्याचं जे गाडं होतं त्याला काम कमी खाणं जास्त. फक्त ओलं धुणं नदीवर नेऊन घालायचं, संध्याकाळी वाळलं का ते कोरडं धुणं घरी येऊन यायचं. चरायचं मात्र नदीच्या काठावर दिवसभर. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? कोणाची? धोब्याच्या गाढवाची. गाढवाची नका म्हणू, नीट कीर्तन ऐका जरा. अर्धा तास राहिला फक्त. याच्या उलट ते डोंबऱ्याचं गाढव होतं. मला त्याला काम जास्त आणि खाणं कमी. काम काय? तो सगळा संसार पाठीवर घ्यायचा. ते डोंबऱ्याचे पोरं पाठीवर घ्यायचे, खेळ पाठीवर घ्यायचा. बरं खेळ एका गावाला नाही ना, आज लोणीला तर उद्या बाबळेश्वरला. बरं चरायला जागा नाही, खेळ गावात असतो. मालक टाकेल तेवढंच खायचं, चरायचं आपलं, फिरायचं मात्र दिवसभर. 15 दिवसात त्याची तब्येत बिघडून गेली. कोणाची? डोंबऱ्याच्या गाढवाची. पण एके दिवशी असा योग आला महाराज, या डोंबऱ्याचा खेळ त्या गावामध्ये होता ज्या गावामध्ये धोब्याचा गाढव राहत होतं. नदीच्या काठावर यात्रा भरली होती, त्या यात्रेमध्ये खेळ चालू होता. या डोंबऱ्याच्या गाढवाने आपल्या अंगावरचा खेळ खाली उतरून दिला ना, असं नदीच्या काठाने चरत चरत निघालं. त्याला तिकून येताना ते धोब्याचं गाढव दिसलं. दोघांनी एकमेकाला रामराम केला आणि टपरीवर चहा घ्यायला गेले. टपरीवर चहा घ्यावा गाढवांनीच. आणि ज्यांना टपरीची चव असते ना महाराज, त्यांना त्या घरी बाया सुंट टाकू द्या, वेलची टाकू द्या, गवत्या चहा टाकू द्या. पिता पिता ते सांगतात टपरी सारखा जमलाच नाही. दोघांनी चहा घेतला. आता ऐका बरं का, माझा मुद्दा संपला. आता लक्षपूर्वक ऐका. एवढा मुद्दा ऐकला की तुम्हाला कळेल. धोब्याच्या गाढवाने डोंबऱ्याच्या गाढवाला प्रश्न विचारला, दादा तुझी तब्येत का बरं खराब झाली? तो म्हणे, भाऊ काम खूप करावं लागतं म्हणून तब्येत खराब झाली. ते धोब्याचा गाढव म्हणे, सोड तुझ्या मालकाला, माझ्या मालकाकडे ये. आमच्याकडे काम कमी खाणं जास्त. 15 दिवसात तुझी तब्येत सुधरून देतो. डोंबऱ्याचा गाढव म्हणे, नको मी येणार नाही. अरे ऐक, तुझ्या तब्येतीत काही राहिलं का? मी येणार नाही. धोब्याचा गाढव म्हणे, येऊ नको, पण का बरं येत नाही कारण सांग. डोंबऱ्याच्या गाढवाने सांगितलेलं कारण ऐका. सगळ्यांनी कान उघडे करा, तुम्हाला अभंगातला मतितार्थ कळेल. डोंबऱ्याचं गाढव म्हटले, मी का येत नाही ते ऐक. म्हणे का? माझा मालक ज्या वेळेला खेळ चालू करतो त्यावेळेला मी असा बाजूला उभा राहतो. माझ्या मालकाची एक मुलगी आहे 15 वर्षाची, चंद्री नावाची. ती अशी दोरीवरून चालते. माझा मालक तिला नेहमी सांगतो, चंद्रे दोरीवरून नीट चाल, जर का कधी खाली पडलीस तर मी तुझं लग्न या गाढवाबरोबर लावून देईल. मी वाट पाहतोय चंद्री कधी पडते. आणि मला खात्री आहे चंद्री एक ना एक दिवस पडणार आणि या पठ्ठ्याचं लग्न तिच्या बरोबर होणार. ती चंद्री पडत नाही. या पठ्ठ्याचं लग्न तिच्या बरोबर होत नाही. तसं तुम्ही मरून गेलात तरी सरकार तुम्हाला भाव देत नाही महाराज. पण म्हणून तुमचं ऊस लावणं बंद नाहीये. तुम्हाला अपेक्षा आहे आज ना उद्या जसा भाव मिळेल तसा या जीवाला अपेक्षा आहे आज ना उद्या आपल्याला सुख मिळेल. म्हणून आज संसारामध्ये रंगलाय, म्हणून रंगलाय महाराज. आणि मिळत नाही ना भाऊ, दुर्दैव आहे त्याचं. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंब पद्धती असायची. 7-8 पोरं घरामध्ये असायची आणि त्यांची झोपायची जागा ठरलेली असायची. कुठे? पडवीमध्ये झोपायचे ते सगळे एकाच जागेवर. त्या सगळ्या पोरांच्या अंगावरती आजीबाई एकच गोधडी टाकायची. त्यांना पहाटेपर्यंत काही गोधडीची गरज वाटायची नाही. पण पहाटेला थंडी वाजायला लागली का तिकडच्या कोपऱ्याचं तिकडे ओढायचं आणि इकडच्या कोपऱ्याचं इकडे ओढायचं. बरं त्यांची अडचण अशी, ते तिकडचं अजितदादाच्या गटाचं आणि इकडचं शिंदे साहेबांच्या गटातलं, या दोघांच्या ओढात आणि मध्ये ते फडणवीस मुख्यमंत्री होऊन जायचे महाराज. रात्रभरामध्ये त्या गोधडीचा पाकिस्तान करून टाकायची ती. मग आजीला काय काम असायचं? ते आजी दिवसभर शिवत बसायची आणि रात्रभर फाडत बसायची. याचं नाव संसार. तुम्ही आयुष्यभर ही ओढाताण करत राहा पण तुम्हाला सुख नावाची वस्तू मिळत नाही महाराज. पण महाराज म्हणतात ऐका, तुम्हाला ही सुख नावाची वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर धन्य जगी तोची एक हरिरंगीराची, तिथेच तुम्हाला यावं लागेल. अन्यथा याच्या पाठीमागे किती धावला तरी दुःखच आहे. अभंगातलं 2रं चरण. शरीर जायचे तेवणे शरीर जायचे तेवणे शरीर देह जाईल जाईल
यासी काळोबा खाईल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे शरीर थांबणार नाही महाराज, कुणाचंच थांबत नाही. महाराज फार गोड वर्णन करतात. 9 बी मर गे, 10 बी मर गे 1788, 33 कोटी देवता मर गे, पडे काल के फांसी. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. तीनों लोक पे छत्र बिराजे, लोटा कुंज विहारी, कहत कबीरा वो भी मर गए, कोण रहेत बिचारे. या शरीराचा कोणाचा नाश होतो बघा. मृत्यू लोकामध्ये जन्माला आला की हे शरीर टाकावं लागणार. तुम्ही फक्त मरे म्हणा सगळेजण. ए पोरांनो, ए तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे? तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं? जोरात बोला. काय? मी फक्त तुम्हाला हिशोब देतो, तुम्ही मरे म्हणा म्हणजे यांना कळेल. तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही म्हणा फक्त पीर, पैगंबर, जिंदा, जपी, जोरात बोल, तपी, संन्यासी, हकीम, रोगी, वैद्य, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती, आजचा कीर्तनकार. चालते ना थोडं पुढेपर्यंत. सगळे मरे, फक्त खुर्चीवर बसलेले तरी तेवढे बस, त्यांना खाली बसता येत नाही म्हणून. येतानाही बुराले अवतार, येतानाही बुराले अवतार, येतानाही बुराले अवतार, येतानाही बुराले अवतार. रते पामर, रते पामर, शिव किती येतानाही बुराले अवतार, येतानाही बुराले अवतार. रते पामर, रते पामर, शिव किती येतानाही बुराले अवतार, येतानाही बुराले अवताराने घेऊन सुद्धा आपला देह इथे टाकावा लागला महाराज. येत नाही बुरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, बयाले मोठी, पंढरी वाचुनी तुझा आठाव नाही कोठे. माणसाला मरावं नाही लागत, मरावंच लागतं. चकारात्मक षष्टी, मरावंच लागतं. एकाची मोटरसायकल चोरीला गेली, त्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली नाही, कारण त्याचा पोलिसांवर भरोसा नव्हता. माणसाने 3 गोष्टींवर भरोसा ठेवायचा नाही. औरत की जात, पुलिस की बात आणि गद्दे की लात. काय 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 नवीन सांगा. तुमचा पाठ नाही होणार, ते 1.5 महिने लागतो त्याला पाठ करायला. त्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली नाही, तो स्मशानभूमीमध्ये येऊन बसला. जिथे माणसं जाळतात तिथे एक माणूस त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं, इथे का बरं बसला? मोटरसायकल चोरीला गेली. तो मोटरसायकल चोरणारा गाव सोडून पळून जाईल ना, इथे का बरं बसला? तो म्हण चोराला कुठे बी जाऊ दे, एक ना एक दिवशी ती येईलच ना म्हणे. म्हणजे माणसाला मारावं लागतं. जगापर्यंत मरण निर्विवाद. निर्विवाद शब्दाखाली अंडरलाईन करायची महाराज. कोणाच्या बापाला आजपर्यंत चुकलं नाही महाराज. देवाला नाही चुकलं तर तुम्ही कोण? हे शरीर नाशिवंत आहे. ऐका, ओव्या सांगतो फक्त ऐका. देह तो पाचाची झाली, कर्माचे गुंती गुंतले, भवतशी चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाची कुंडी, घातली लोनियाची उंडी, माखी पाक पाखंडी तव हे सरे. हे विपायागी पडे, तरी भस्म होवनी उडे, झाली श्वानावर पडे तरी ते विष्टा. या चुके दोन्ही काजा, तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणाम कपी ध्वजा कश्मलुगा. महिला मंडळ ऐका, इकडे लक्ष द्या. हे शरीर जाणार आहे. याला लाईफबॉय लावा, हमाम लावा, लक्स लावा, रेक्सोना लावा, लॅक्मे लावा, फेऱ्यान लवली लावा, राखेल लावा, नाही तर काडी लावा. याची 3 चिमट्या राख होणार म्हणजे होणार. कोणाच्या बापाला चुकत नाही महाराज. रामकृष्णादी अवतारादी घेऊन या ठिकाणी राहिले नाही. तुमचा आमच्यासारख्याचा काय प्रश्न महाराज? नाही शक्य ते. माणूस इथे राहिला नाही, जायला चाललेला आहे महाराज. कारण हा लोकच मृत्यू लोक आहे. शरीर जाणार आहे. देह जाईल जाईल
यासी काळोबा खाईल शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणे. मग तुला ज्यांच्याबद्दल अभिलाषा आहे तो परिवार कसा आहे? तिसरं चरण. डोहे तुझा हा परिवार कसं आहे माहिती तुला? नवे तुझा हा परिवार हे तुझे नाहीत महाराज. महाराजांचे प्रमाण बघा. माय बाप बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सगळे सोयरे येतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. हे कोणीच नाहीत महाराज. महाराजांचा फार गोड अभंग एक नामदेवरायांचा. महाराज वर्णन करतायत. धनमान बळे नाठविसी देवा मृत्यू काळी तेवा कोण आहे कोण आहे मृत्यू काळी तेवा कोण आहे. यमाचे यमदंड बसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे कोण आहे तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. यम 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 पाहिलाय का तुम्ही? यम नाही ना अजून? बर बता मारतो बरं बहुतो. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर आणि यमाचे किंकर बहुसाल. यम असा मारतो महाराज. काय सांगू तुम्हाला? यमाचा तडका माहितीच नाही तुम्हाला. यम असा एकच टकोरा देतो आणि विचारतो सांग कीर्तन ऐकायला खाली बसला होता का खुर्चीवर? तो म्हणे खुर्चीवर. दे टकोरा. यमाचं मारणं साधनी भाऊ. मारिती नंतर झोडीती मग तोडीती. तीन हो थर्ड डिग्री म्हणतात त्याला. थर्ड डिग्री तिसरी डिग्री वापरतो तो. असामान्य आहे महाराज यमाचं मारणं. का? या काळाची सत्ता अबाधित आहे. महाराज म्हणतात हे कोणीच नाही तुझ्यासोबत. ज्या वेळेला यम मारेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल त्यावेळेला हे कोणीच राहणार नाही तुझ्यासोबत. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे महाराज. माय बाप तुझे नवती सगळे सोय रे तुझे नवती म्हणून ते दहाव्याच्या दिवशी जिलेबी हाणती. आया बहिणी तुझ्या नवती लेकी सुना तुझ्या नवती म्हणून ते श्राद्ध झाल्यावर लुगडे नेसून जाती. हे कोणीच नाही राजा वो. हे सगळे इथे टाकावे लागतात. कोणीच नाही आपल्यासोबत. ऐका महाराजांना एक नातं फार जवळचं वाटलं होतं. कोणतं? बहिणीचं आणि भावाचं. पण महाराजांनी त्याचा पण काठ मारली त्याच्यावर. बरवा जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. बहीण आपल्या भावाचा असा उल्लेख करते माझा भाऊ इतका श्रीमंत आहे माझा भाऊ इतका श्रीमंत आहे माझा भाऊ इतका श्रीमंत आहे. त्या गल्लीतल्या बाया म्हणे सांग ना किती श्रीमंत आहे. माझा भाऊ ज्या वेळेला संध्याकाळी दुकान वाढवतो त्यावेळेला त्याला सोन्याचं कुलूप लावतो म्हणे. बाकीच्या बाया म्हणे याचं जर कुलूप सोन्याचं तर दुकानात काय असेल. नेमकंच 15 दिवसांनी भारत महाराज रक्षाबंधन आलं. त्या सगळ्या बायांचे भाऊ घ्यायला आले आणि तो नेमका तोच आला नाही. कोणता? ती गाणं म्हणत नव्हती ना. वाटच्या वाट सरू काय पाहतो मकानाला सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दुकानाला. नेमकंच 15 दिवसांनी भाऊबीज आली. सगळे भाऊन आले तोच आला नाही. कोणता? सोन्याचा कुलूपवाला. आता ते बाकीच्या बाया सोडतील का? लोणीच्याच बाया त्या बोलवली ना महाराज तिला बाहेर. म्हणे का ग आमचे भाऊ परिस्थितीने तुटलेले होते तरी आले आणि तुझा सोन्याचा कुलूपवाला कुठे गेला? अशी चिल्ली मारत तिने गाणंच बदलून टाकलं. वाटच्या वाट सरू काय पाहतो मकानाला काडी लागो माझ्या भावाच्या दुकानाला. का? बरवा जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. बहीण आपल्या भावाचा उदो उदो करते. रक्षाबंधन चांगली चालू असेल तर. हे सगळे लोक जे आहेत ना सोय रे धाय रे संपत्तीचे लोक सोय रे धाय रे संपत्तीचे लोक धाय रे संपत्तीचे लोक सोय रे धाय रे संपत्तीचे लोक. निर्वाणीचा पर्यंत तुझ्याजवळ पैसा आहे जोपर्यंत तुझ्याजवळ संपत्ती आहे तोपर्यंत हे सगळे बरोबर राहतील. महाराज जुनी कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एका मिनिटात सांगतो. कीर्तनाची वेळ संपली. गोड दृष्टांत सांगायचे जुनी कीर्तनकार. एका गावामध्ये एक संन्यासी आला आणि त्याने गावाच्या बाहेर आपली कुटी बांधली.
त्या कुटीमध्ये रोज तो त्या गावातल्या तरुण पोरांना व्यायामाचं प्रशिक्षण द्यायचा, त्यासोबत योग शिकवायचा. त्या योगामध्ये त्याने अशी योग साधना शिकवली की ती योग साधना केल्यानंतर माणूस मेल्यासारखा वाटतो पण मरत नाही. त्याला बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय हे कळतं, मात्र तो कोमात असतो बरं का. अशी योग प्रक्रिया शिकवली. आणि ते रोज प्रवचनातून सांगायचे, अरे हे जग अविनाशी आहे, या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही राजा हो, सगळे एक ना एक दिवस संपणार आहे, तुमच्यासोबत कोणीच राहणार नाही. एक तरुण म्हणे, महाराज हे बाबतीत माझ्या बाबतीत खरं नाही. म्हणे का बरं? अहो हे सगळं जगासाठी हे नियम आहेत, माझ्यासाठी नाही. म्हणे का बरं? माझे आई वडील माझ्याशिवाय पाणी पित नाही, माझी बायको माझ्याशिवाय जेवण करत नाही, आणि माझे नातेवाईक माझ्याशिवाय कोणाला सल्ला विचारत नाही. तो म्हणे नाही रे भाऊ, असं नाहीये, आणि पाहता करा तुम्ही, मी परीक्षा घेतो. म्हणे चालेल. त्या साधूने सांगितलं, उद्या सकाळी गेल्यावर तू घरी आश्रमातून घरी गेल्यावर पहिले ही क्रिया कर, तू मेला असं लोकांना वाटेल पण तू मरणार नाही, पुढे काय करायचं मी करतो. हा घरी गेला, याने आपली ती योग साधना केली आणि आपला प्राण रोखून धरला. त्या योग साधनेमध्ये प्राण रोखून धरल्यानंतर घरातल्या लोकांना वाटतं हा मेला, सगळे लोक रडायला लागले. महाराज अख्खं गाव रडायला लागलं हो. तरुण पोरगा होता हो, लोक ढाय मकरून रडायचे महाराज. आणि मग तो साधू गावामध्ये आला, सगळे लोक त्याच्या मागे धावले. साधू महाराज रोज तुमच्याकडे यायचा, अहो काहीतरी असा उपाय करा की हा जिवंत होईल. साधू महाराज म्हणे काही हरकत नाही, मी करतो याला जिवंत. साधू महाराज घरात गेले, सगळे नातेवाईक बसले होते. एक ग्लासभर दूध आणा म्हणे. दूध आणलं. आश्रमातून एक रक्षा आणली होती, ती पुडी उघडली आणि त्याच्यामध्ये टाकली. आणि साधू महाराजांनी काय सांगितलं तुम्ही पण ऐका, सगळे बसलेले. कीर्तन संपला आता. साधू महाराजांनी असं सांगितलं, हे दूध आहे, मी मंत्र मारतो, याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे, हे मंत्र मारून हे दूध याच्यावरून 7 वेळेला उतरवतो, जो कोणी हे दूध पिल तो मरेल आणि हा जिवंत होईल. जे शेवटी बसलेले होते ना ते बाहेरच्या बाहेर निघून गेले. ते म्हणे आम्ही याच्यामुळेच पुढे येत नाही म्हणे. पण जे पुढे होते ते सापडलेच ना, खाली बसलेले ते सापडलेच ना. आता काय करणार? जसं ऐकलं महाराज साधू महाराजांचं, बाहेरचे तर घरच्या घरी निघून गेले तिथे. मग घरचे सापडलेत. पहिला नंबर लावला आईचा साधू महाराजांनी. आई साहेब तुम्ही एक काम करा, तुमचं वय झालेलं आहे, हा पोरगा तुमचा तरुण आहे, तुम्ही हे दूध प्या, तुम्ही मराल आणि हा मुलगा जिवंत होईल. ती म्हातारी म्हणे महाराज मी दूध घेतलं असतं, पण मी गेल्यानंतर या म्हाताऱ्याचं काय होईल? म्हातारा म्हणे माझं जे होईल ते होईल, तू दूध पे म्हणे पहिले म्हणे. हा ऐकत होता बरं का, हे सगळं हा सगळं ऐकत होता हा. आणि मग शेवटी उरली ती कोण? बायको. तिला सांगितलं बाई केव्हाची रडत होती, तू 10 मकरून रडत होती, आता एक काम कर, तू हे दूध पिऊन घे, तू मरशील आणि तुझा नवरा जिवंत होईल. ते म्हणे महाराज मी दूध घेतलं असतं, पण मी माझ्या आईबापांची एकटीच आहे, जर त्यांना कळालं मी मेली तर ते दोघंच्या दोघं जीव सोडतील, मग एका माणसा करता 3-3 माणसं मारता का म्हणे तुम्ही म्हणे. हा म्हणे काय लबाड आहेत रे म्हणे हे. महाराज कोणी कोणाचं नाही राजा हो. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी रे, नाही रे नाही
हरे विठोबा एक चांगलं आहे महाराज, फार कठीण आहे. स्थेय युसा अनृतदंब काम क्रोध स्मयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसना नीच. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. ऐका, लक्षाधीश माणसं रात्रीतून भिक्षाधीश होतात आणि भिक्षाधीश लक्षाधीश होतात. हो, धनाचा एक अवलंब असा आहे महाराज की धन माणसाला झोपू देत नाही आणि धन माणसाला खाऊ देत नाही. मला शाळेत असताना एक कविता होती, भारत महाराज. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या बंगल्यात माझ्या. नाही का, कशी होती मग ती? या झोपडीत माझ्या. त्यातलं एक पद फार गोड होतं, माझ्या अंतःकरणाला खूप भावतं ते अजून पण. पाहो निसौख्य माझे देवेंद्र तो हि लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. प्रत्यक्ष देवाचा देव इंद्राला सुद्धा माझ्या त्या झोपडीचा हेवा वाटावा. एवढं सुख ज्या झोपडीमध्ये आहे ते बंगल्यामध्ये नाही. जे सुख गरिबीमध्ये आहे ते पैशामध्ये नाही. गरिबाची झोप आणि श्रीमंताची झोप, दोघांच्या झोपेतला फरक सांगतो तुम्हाला. धुंदीच उतरून जाईल महाराज तुमची. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं मग झोपतं. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. त्याला झोपण्यासाठी अंथरुणावर आधी पडावं लागतं, हे लक्षात घ्या. गरिबाचं तसं नाही महाराज. जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं. लोणी का बाबळेश्वर, लोणी का बाबळेश्वर. ती बायको ओळखून घेते, याची घेरून आली काय झोप. ती असं ताट बाजूला करते, याच्या हातावर पाणी टाकते आणि ढकलून देते. पडत रात्रभर. ते अगोदर झोपतं मग पडतं. पा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजताच उठून बसतं आणि ते गरीब त्या अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही. त्याची बायको काकडा करते. उठा पांडू रंगा प्रभात समय पाहतला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही. का बरं? धन दौलत आमिरी रातभर सोने नाही देती आणि गरिबी में ऐसी नींद आती तो सुबह उठणे नाही देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. का बाबा, नाही सुख नाही ना, पैसा नाही झोपू देत महाराज. अरे संपत्ती नाही झोपू देत माणसाला. मग लक्षात ठेवा, धन क्षणभंगूर, दारा पत्नी क्षणभंगूर आहे, द्रव्य क्षणभंगूर आहे. मग जे नाश पावणार आहे त्याची का अभिलाषा बाळगायची? अभिलाषा त्याची बाळगा हो की जो प्राप्त झाल्यानंतर जीवनातून कधीच नष्ट होत नाही. तो कोण? शेवटच्या अंतकाळीचा सोयाला